महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रगतीचा वारसा जपणारं एक महत्वाचं शहर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादानं आधुनिकतेची कास धरत या शहराच्या जडणघडणीत अनेक दृश्य अदृश्य हात नेहमीच आपली सेवा बजावतात. आणि काही नावं अशी असतात जी लोकसेवेसाठी झोकून देऊन काम करतात. त्यातील प्रभाग क्रमांक 19 मधलं सर्वांच्या परिचयाचं नाव म्हणजे नम्रता भोसले जाधव. नम्रता भोसले जाधव स्वराज्य जननी जिजाऊंची शिकवण लक्षात ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागाचं सुराज्य बनवण्यासाठी सतत धडपडणारा एक आश्वासक चेहरा. 2012 साली वयाच्या 27व्या वर्षी तरुण नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत त्यांनी आपले सहकारी विकास रेपाळे यांच्या सहकार्यानं अविरत चालू ठेवलं आहे. त्यांनी केलेली विकास कामं ही फक्त दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही, तर एक आदर्शवादी समाज घडवण्याचं उत्तम उदाहरण आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नम्रता भोसले जाधव यांनी लहानपणापासून एकाच गोष्टीवर विश्वास ठेवला आणि ते म्हणजे राजकारणाची सुरुवात ही जनसेवेनंच होते. घरातून मिळालेलं समाजसेवेचं बाळकडू, कष्ट करण्याची तयारी आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या सगळ्यांनी त्यांचा प्रवास तरुण वयातच समृद्ध केला. पुढे 2012 साली नगरसेवक पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकास कामांची घोडदौड सुरू झाली. प्रशस्त रस्ते, कशिश पार्कचा कायापालट, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड ही केवळ कामांची यादी नसून समाजमनावर विश्वासाचा ठसा उमटवला गेला. आणि हा विश्वास अधिक दृढ झाला तो कोरोनाच्या काळात. कोविड काळात रुग्णांसाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून न राहता प्रभागात स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्था उभी केली. अनेक गरजूंना थेट आर्थिक मदतही पुरवली. तब्बल 10,000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. ठाण्यातील प्लाझ्मा दान करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. धर्मवीर नगर येथील एका बाळंतिणीला कोविड झाल्याचं लक्षात येताच नम्रताताई तातडीनं धावून गेल्या. त्यांची लगेच हॉटेलमध्ये राहण्याची विशेष व्यवस्था केली. ही एका नगरसेवकाची कर्तव्यपूर्ती नव्हती, तर समाजभान जागरूक असणाऱ्या संवेदनशील मनाचं एक खंबीर नेतृत्व होतं. कोविड सुरू झाला, जो प्रॉब्लेम झाला तो झाला माझ्या घरकाम करणाऱ्या माझ्या महिलांना. कारण त्यांचं काम, एक तर घरकाम करणाऱ्या महिला तिथेच स्टॉप झाल्या. सेवालाल नगर भाग आहे माझा, तिकडची माझी एक महिला आहे. तिने ॲक्च्युली ती कार्यकर्ती आत्ता आहे, आधी त्यावेळेला खरंच नव्हती ती. तिने मला फोन केला, ताई मी अशी अशी बोलते तुझ्या प्रभागातली, मला रिकॉल झालं. म्हटलं अगं बोल काय झालं. तर मला बोलली की तुम्ही दिलेलं धान्य मला मिळालं, कारण आम्ही धान्यांचं वाटप किट करून देत होतो प्रत्येकाला स्लम एरियात. तर तिने मला आल्यानंतर भाऊक होऊनच फोन केला की ताई हे मिळालं, मला असं वाटतं माझ्यासाठी तर खाणं आलं, परंतु माझं ना लहान बाळ आहे. त्यावेळेला मला असं वाटतं तिचं बाळ एक साधारण 1-2 महिन्याचं असेल. तर मला बोलली की ती ना हे सगळ्या गोष्टी खाऊ नाही शकत. तर म्हटलं मग बोल तुला काय पाहिजे. तर मला बोलली माझी मुलगी फक्त दूध पिते आणि तिला दूध गेले 3 दिवस झाले मला देता येत नाही आहे. तर मी अगदी भावनिक होऊन सांगते की अंगावरचं दूध तर तिला पुरतच नाही आहे असं तिचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं मग मी काय करू तुला सांग. तर ताई ती मला बोलली की मला जर कुठून दुधाची म्हणजे व्यवस्था करून मिळाली तर मला खूप बरं होईल. ती मला बोलताना हे देखील बोलली की तुझ्याशिवाय अजून कोणाला कळणार त्याचं महत्त्व, म्हणून मी तुला फोन केला. तर मी म्हटलं ठीक आहे मी करते. बाजूला माझ्या ग्रॉसरीचं एक शॉप आहे, त्या ठिकाणी त्याला कळवलं. माझे ड्रायव्हर आहे वाहक, त्याला सांगितलं की आधी सर्वात 3 दिवसाचं जे काय प्रोव्हिजन आहे तिच्याकडे पोचव आणि दर 3 दिवसांनी जिथपर्यंत तिचं काम सुरू होत नाही, तिचं बाळ तितकं मोठं होत नाही, तिथपर्यंत हे दूध दर 3 दिवसांनी तिकडे गेलं पाहिजे. आणि जे काही पैसे आहेत ते मी त्याला ऑलरेडी ॲडव्हान्स पे केले. आणि मी ॲक्च्युली विसरूनही गेली. धान्याचंच वाटप करताना मी या प्रभागात गेली असताना आणि ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेली तर म्हणजे त्यांनी ते माझ्याकडे एकदम धावत आलं. मला असं वाटलं अरे कसं काय एकदम माझ्या अंगावर आलं ते.
तर मी म्हटलं अरे खूपच छान म्हटलं, अगं ती किती हसते. ती बोलते अगं तिलाही कळलं ना, तिच्या दुधाची किंमत तुला तिने दिली. ती माझ्या महानगरपालिकेच्या शाळेत मुलगी आहे छोटी. मी आली का ती एकदम वेगळंच बिलगते. ती नेहमी मला ताई बोलते, पण मला त्या शब्दामध्ये आई ह्या शब्दाचं कुठेतरी जाणवतं. कोविड नंतरच्या काळातही त्यांनी आपल्या जनसेवेचं व्रत अखंडपणे चालू ठेवलं. इतरांप्रमाणे नुसती जाहिरातबाजी न करता कामाला प्राधान्य देत मंदिरांचं नूतनीकरण, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर यासारख्या सामाजिक उपक्रमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हजुरी, थोरातवाडी येथील प्रकल्प बाधित विस्थापित कुटुंबांना हक्काची घरं मिळवून दिली. अशा प्रकारे समाजाच्या सर्व स्तरांवर काम करत असताना त्यांनी एक गोष्ट कटाक्षानं पाळली की आपल्या प्रभागातील महिला कुठेही कमी पडता कामा नये. नम्रताताईंनी हे दाखवून दिलं की समाज बदलायचा असेल तर स्त्रीला केंद्रस्थानी ठेवावं लागतं. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि कौशल्य विकास या प्रमुख घटकांवर काम करून महिला सक्षमीकरणाचा वेगळाच पायंडा पाडला. आज मागे वळून पाहताना त्यांच्या विकास कामांचा आलेख हा चढता असला तरी येणारा निवडणुकीचा काळ हा केवळ पक्ष, चिन्ह किंवा वचनांचा नाही, तर हा आहे दूरदृष्टीचा काळ. प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा सुरक्षितपणे आणि सन्मानाने उपलब्ध करून देणे हा त्यांच्या विचारधारेचा पाया आहे. म्हणूनच संकल्प केला आहे प्रभाग 19च्या सर्वांगीण विकासाचा. माझ्याकडची एक महिला आहे, कंजारभाट समाजाची, जे भांडीवाले असतात त्यांची. लग्नाच्या 15 ते 20 वर्षानंतर तिला एक मूल जन्माला आलं. मूल जन्माला आल्यानंतर 3-4 वर्षाचं मूल झालेलं असताना पती पॅरलाइज झाला आणि गेले वर्षभरात त्या पतीचं निधन झालं. तिचं मध्यंतरी एक मुलाची फीसचं एक हे होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण मुलाला तुझ्या शिकवू, जसं तुझ्या पतीचं इच्छा होती की मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, तर त्या पद्धतीने आपण त्या मुलाचं जे काही शैक्षणिक फी आहे, मी तिला स्वतःहून सांगितलं की आपल्याकडे महिला बालकल्याणच्या काही योजना आहेत, त्याचे लाभ आपण मिळवून देतो. तर तिने सांगितलं मला लिहिता वाचता ताई येत नाही, तू सांगशील तर बरं होईल. 3 महिन्यापूर्वी आमची महिला बालकल्याणची योजना आली. मला आठवलं तिचे शब्द आणि मी महापालिकेतूनच तिला फोन लावला की आपल्या योजना आलेल्या आहेत, तर तुझे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तू माझ्याकडे पोहोच लवकर. तिला इतकं कौतुक वाटलं. तिला असं वाटलं अरे म्हणजे माझे पतीचं निधन झालंय, माझा कोणी आधार नाही आहे असं कुठेतरी तिला वाटत होतं. आणि अचानक तिला कुठेतरी ती एकदम भावनिक झाली की म्हणजे कोणीतरी आहे, तू ताई म्हणून माझा आधार आहे. तर हे नगरसेवक होणं इतकं महत्त्वाचं नाही जितकं मला त्यांच्या घरातला आधार बनून राहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं पाऊल टाकतोय सुरक्षिततेच्या दिशेनं. आधुनिक AI CCTV कॅमेऱ्यांद्वारे प्रभागाचं संपूर्ण कवच तयार करण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष सेफ्टी झोन निर्माण करून महिला व मुलांचं रक्षण याला प्राधान्य दिलं जाईल. गतिमान जगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी वाहतुकीच्या विकासाचा एक आराखडा तयार होतोय. 3 हात नाका रिमॉडेलिंग, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम आणि मेट्रो 2026 हे ठाण्याला नव्या युगात नेणारे प्रकल्प ठरतील. रेल्वे स्थानकांच्या वाढत्या गर्दीसाठी नवीन ठाणे स्टेशनचा पाठपुरावा सुरू आहे. गृहनिर्माण क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे प्रत्येक रहिवाशाला सुरक्षित आणि प्रशस्त घर मिळेल. नियोजित रस्ते, उद्यानं व पार्किंगसह आधुनिक शहरी रचना उभी राहील. रायला देवी तलावाचा कायापालट हा ठाण्याच्या पर्यटन नकाशावर उजळ ठरणारा उपक्रम. लेझर शो, थीम पार्क व अॅम्फी थिएटरसह नागरिकांसाठी नव्या मनोरंजनाचं केंद्र निर्माण होत आहे. आणि या सर्वांना जोडत आहे डिजिटल आणि सुशासनाचा सेतू. सर्व शासकीय सेवा एका ठिकाणी देणारं सेंट्रल गव्हर्नमेंट हब, तसंच सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय झोन प्रभागाला डिजिटल ठाण्याच्या दिशेनं नेणार. प्रभाग 19 आज केवळ विकासाचं स्वप्न पाहत नाही, तर ते प्रत्यक्षात उतरवत आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादानं आपण सगळे एकत्र मिळून घडवूया नवं ठाणे, नवा अभिमान. नम्रताताई म्हणतात तसं आपण सगळे मिळून हा प्रभाग, हे शहर घडवायचं आहे. पुढची वाटचाल ही विकास, पारदर्शकता आणि जबाबदारीची असेल. आज प्रश्न असा नाही की कोण उभं आहे, प्रश्न असा आहे की कोण पाठीशी उभं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर प्रभागातील प्रत्येक घर सांगतंय. ताई भिवू नकोस, आम्ही पाठीशी उभे आहोत. म्हणूनच आम्ही म्हणतो, बोलण्यात नम्रता व कामात तत्परता
हे सूत्र निर्माण करेल समाधानी जनता. त्यामुळे आता कृतिशील विचारसरणीला येऊ दे जाग. नावात नम्रता पण कामात वाघ. तिच्या नावात